नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण लेक्चरमध्ये पाहणार आहोत द इव्हॅल्युएशन ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर प्लांट पॅथॉलॉजीची जी हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट आहे ती कशा पद्धतीने झाली, तर त्या दृष्टिकोनातून आजचं आपलं लेक्चर असणार आहे. तर फ्रॉम एन्शियंट पासून ते सध्याचा जो मॉडर्न इरा आहे किंवा प्रेझेंट इरा आहे त्यामध्ये कशा पद्धतीनं आपण फंगल स्पोर्स पासून ते प्लांट मॉलिक्युलर पर्यंत गेलेलो आहोत. तर त्याबद्दलचे आपण आजच्या या लेक्चरमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर सुरुवातीला काय झालं होतं, तर एन्शियंट पिरियड मध्ये आपल्याला फंगल ग्रोथ्स पानांवरती दिसत होते. तर त्या दृष्टिकोनातून मग पक्षिना ग्रामिनी असेल जो ब्लॅक स्टेम रॉट काउच करतोय, त्याची आपल्याला फंगल ग्रोथ त्यावरती दिसली. त्यानंतर काही बॉटॅनिस्ट होते ज्यांनी काही सॅम्पल्स कलेक्ट केले आणि ते कलेक्ट करून त्यांच्या पुस्तकांमध्ये असतील किंवा त्यांनी ते स्टोअर करून ठेवले आणि त्याची इन्फॉर्मेशन प्रत्येकाला ते देत होते. तर कशा पद्धतीने आपण एन्शियंट ऍग्रिकल्चर ऑब्झर्वेशन पासून ते सध्याचं जे 19वी सेंचुरी असेल किंवा सध्या 21व्या शतक असेल यामध्ये कशा पद्धतीने मॉलिक्युलर पर्यंत आपण पोहोचलो, तर त्याचं डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहूया एन्शियंट पिरियड म्हणजे जो आहे तो 476 एडी पर्यंत असेल किंवा बीसी पर्यंत असेल. तर तिथपर्यंतचा जो कालावधी आहे म्हणजे 5व्या शतकापर्यंतचा जो कालावधी आहे त्याला आपण एन्शियंट पिरियड म्हणतो. ज्याच्यामध्ये प्रिव्हेलिंग पॅराडाईम जे आहे त्यामध्ये एन्व्हायरमेंटल आणि डिवाइन ओरिजिन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर की टेक्नॉलॉजीज आहे लिप्स, ज्यामध्ये आपण रिटर्न काही रेकॉर्ड्स आपल्याला बसतात, जसं थिओ थिओरेस्टर जो आहे, जो बॉटनिस्ट होता, फादर ऑफ बॉटनी, त्यानं जे काही रेकॉर्ड लिहिले ते आपल्याला भेटतात. त्यानंतर कॅटलिस्ट, ज्यामध्ये क्रॉप लॉसेस आहेत, कोणकोणते क्रॉप लॉसेस झाले ज्यामुळे की त्या लोकांना डिसीज बद्दल थोडी ती अवेअरनेस जाणवली होती. त्यानंतर जो डार्क पिरियड आहे त्या डार्क पिरियड मध्ये स्टॅग्नेशन म्हणजे त्या पिरियड मध्ये ग्रोथ थांबलेली होती. त्या पिरियड मध्ये आपल्याला मॅक्झिममली ग्रोथ दिसलेली नाही किंवा ऑब्झर्वेशन दिसलेले नाही. पण जेव्हा 1440 ला प्रिंटिंग प्रेसचा जेव्हा शोध लागला किंवा इंट्रोड्यूस झाली युरोपमध्ये, त्यानंतर नीड टू प्रिझर्व दिस टेक्स्ट्स, त्यामुळे सायंटिस्ट या क्षेत्राकडे जास्त वळू लागले. त्यानंतर प्री मॉडर्न इरा आहे, ज्यामध्ये 1600 ते 1853 दरम्यानचा जो कालावधी आहे त्याला आपण प्री मॉडर्न इरा म्हणतो. यामध्ये अकॅडमिक क्युरिओसिटी वाढत गेली. त्यानंतर टॅक्झॉनॉमिकल इन्व्हेन्शन किंवा टॅक्झॉनॉमी डेव्हलप झाली. त्यानंतर मायक्रोस्कोपची डेव्हलपमेंट झाली आणि इनविजिबल वर्ड आपल्याला या कालामध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर मॉडर्न पिरियड जो आहे तो 1853 ते 1906 पर्यंतचा आहे. त्यामध्ये डेफिनेटिव्ह जे आहे पॅथोजेनेसिस आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर सॉलिड कल्चर मीडिया आगार आगार जो दिलेला आहे तो पाहायला मिळतो. आणि त्याच काळामध्ये आयरिश फेमाइन जे सगळ्यात जास्त डिस्ट्रक्टिव्ह किंवा ज्याच्यामुळे भूकमारीमुळे जास्त पीपल मेले, तर ती अशी आयरिश फेमाइन त्याही काळात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जो प्रेझेंट इरा आहे, ज्यामध्ये 1906 ते आतापर्यंत जो कालावधी त्यामध्ये मॉलिक्युलर असेल किंवा जेनेटिक किंवा लोकलायझेशन कशा पद्धतीने झालंय, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा स्कोप लागल्यामुळे जेनेटिक्सली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आता आपल्याला इथं पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण जेनेटिक रेजिस्टन्स क्रॉप जे आहेत तर ते आपण इथं डेव्हलप केलेले आहेत. तर ते कसे केले, तर ते आपण सगळ्या गोष्टी या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एन्शियंट काळ जो आहे तो आपल्याला 1200 बीसी ते 500 बीसी पर्यंतचा जो काळ आहे, आपण त्या काळामध्ये जर पाहिलं तर जे वेदात आहेत, जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेदात आहेत, जसं ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल किंवा बुद्धिस्ट लिटरेचर असेल, तर त्यामध्ये आपल्याला बरेचसे डिसीज जे आहेत ते पाहायला मिळतात. त्यानंतर सूरपालन जे वृक्ष आयुर्वेद आहे त्या रेकॉर्ड त्यांनी अर्ली सिम्पटम्स आणि कंट्रोल मेथड्स आपल्याला त्यामध्ये काही दिलेल्या आहेत. मग त्यानंतर एन्शियंट रोम ग्रीस त्यांनी पण 300 बीसी ते पहिलं शतक ज्या काळामध्ये त्यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्ये थिओफ्रेस्टस नावाचा जो सायंटिस्ट होता त्याने 300 बीसी पर्यंत काही आपल्याला रेकॉर्ड जे आहेत डिसीज बद्दलचे ते त्याने लिहून ठेवलेले. त्यानंतर त्याला फादर ऑफ बॉटनी असं पण म्हणतात. त्याने पुस्तक लिहिलेले दोन, त्यामध्ये एक एन्क्वायरी इंटू प्लांट्स आणि दुसरं म्हणजे ऑन द काउजेस ऑफ प्लांट्स. आणि त्यांनी क्लासिफाईड केले होते 500 प्रकारचे झाड त्याने क्लासिफाय केले होते, ज्यामध्ये त्याने ट्रीजच्या बेसिसवरती केले होते, स्टफ केले होते. त्यानंतर अंडर स्ट्रब्स प्लांट्स असतील तेही त्यानं तिथे दिले होते. त्याचबरोबर त्यानं हर्ब्स अशा 4 कॅटेगरीज मध्ये प्लांट डिवाइड केले होते.
त्यानंतर लॉर्ड प्लिनी ज्यानं पहिल्या शतकामध्ये बिलीव्ह द डिसीज ओरिजिनेटेड डायरेक्टली फ्रॉम द प्लांट्स ऑर एन्व्हायरमेंट, त्यानं सुरुवातीला सांगितलं की जे रोग आहे तो झाडापासून किंवा पर्यावरणापासून आपल्याला येताना पाहायला मिळतो. त्यानंतरचा जो कालावधी आहे तो आहे डार्क पिरियड. त्या डार्क पिरियडमध्ये आपल्याला जास्तीच्या काही ऑब्झर्वेशन असतील किंवा ते पाहायला मिळेल नाही की ग्रोथ जी आहे थांबलेली या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतरचा जो कालावधी आहे लेन्स इफेक्ट. लेन्स इफेक्ट म्हणजे मायक्रोस्कोपचा जो शोध आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर 1665 ला रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टनं पहिल्यांदा सेल शोधून काढली आणि त्याला फादर ऑफ सेल थेरी इन्व्हेंटेड फर्स्ट मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप त्यानं त्यावेळी शोधून काढली होती. आणि प्लांट टिश्यू जे आहेत मानस युनिट त्याला पाहिल्यानंतर सेल पासून ते तयार झालेले आहेत. त्यानंतर 1676 ला अँटॉन व्हॅन लिव्हर नावाचा सायंटिस्ट होता. त्यानं घरच्या घरी ग्राउंड होम ग्राउंड लेन्सेस होते. ही इन्व्हेंटेड द सिम्पल मायक्रोस्कोप अँड ही इज द फर्स्ट टू रेकॉर्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. जसं प्रोटोझोआ असेल, अल्गे असेल, बॅक्टेरिया असतील आणि त्यांना नाव द्यायला काय दिलं होतं, लिटिल एनिमल्क्यूल्स असं त्यानं त्याला नाव दिलेलं होतं. त्यानंतर जर पाहिलं तर 1729 ला फंगल मॉर्फोलॉजी बद्दल स्टडी डिटेल मध्ये जी कोणी केली होती ती आहे P.A. मिचेली, द फाउंडर ऑफ मायकोलॉजी and he is called as the father of mycology. Now he is the study the fungi and describe the morphology and proving their originated from the spores. म्हणजे फंगस जे आहे त्या स्पोर्स पासून ओरिजिनेट होतात, त्यांची मॉर्फोलॉजी कशी असते ती त्यानं त्या ठिकाणी दिली होती. त्यानंतर 1743 मध्ये निमॅटोडचा डिस्कवरी झाली, ज्यामध्ये जॉन निदम नावाचा जो सायंटिस्ट होता त्यानं पहिल्यांदा प्लांट पॅरासिटिक निमॅटोड आपल्याला शोधून काढला. तर त्यामध्ये वीट सीड गर्ल जो आहे तो निमॅटोड त्यानं शोधून काढलेला होता. त्यानंतर 1753 मध्ये कार्ल लिनियस नावाचा सायंटिस्ट आला आणि त्यानं बायनोमियल नॉमेनक्लेचर आपल्याला दिलं होतं, ज्यामध्ये जीनस आणि स्पेसिस जो सध्या आपण पाहतो. जसं एक्झाम्पल घेतलं फायटोथोरा इन्फेस्टन, फायटो ही जीनस आहे आणि इन्फेस्टन ही स्पेसिस आहे. हे जे बायनोमियल नॉमेनक्लेचर आहे ते आपल्याला कार्ल लिनियसनं सुरुवातीला दिलेलं पाहायला मिळते. त्यानंतर अर्ली ट्रीटमेंट 1755 ते 1807 दरम्यान 2 सायंटिस्ट होते ज्यांनी बर्न डिसीज वरती काम केलेलं माहिती. त्यामधला पहिला आहे तो म्हणजे टिलेट. ही प्रूव्ह द बर्न ऑफ वीट which is infectious, and second one is the Powett. The letter suggests the copper sulfate seed treatment is need to control the burnt of diseases, and he is a quarantine disease and is also called the cancer disease because it's spread widely. So सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हरियाणाच्या त्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहिला. त्यानंतर सिंथेसिस फंगी वेअर क्लिअरली असोसिएटेड विथ द डिसीजेस बट pathogenesis remain an unacademic suspension, नॉट प्रोवन फॅक्ट. तर इथं आपल्याला पूर्णपणे फॅक्ट जो आहे तो आपल्याला पूर्णपणे याबद्दल माहिती भेटलेली नव्हती. त्यानंतरचा जो लेटेस्ट स्टेज आहे अकॅडमिक बबल्स ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये सेंचुरीज ऑफ अकॅडमिक क्युरियोसिटी, ज्यामध्ये 1845 ला सुरुवातीला जेव्हा ऍट द टाइम ऑफ द बेंगाल फॅमिन त्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम आणि डिसीज वरती वर्क सुरू झालेलं पाहायला मिळतं. द फॅमाइन सेटर द अकॅडमिक बबल्स, द मास स्टार्वेशन फेज द प्लांट पॅथॉलॉजी to evolve the instantly from the science of observation into the rigorous life-saving science of pathogenesis. So it's a life-saving because of that time the plague blight of potato was caused in Ireland, and now the 1 million people lost due to the starvation, and now the 1.5 million people were migrated from one place to another place. So that's why that's a big impact on that history. सो हिअर इथं जर पाहिलं तर आपल्याला मॉडर्न इरा आहे, ज्यामध्ये 1853 ते 1906 च्या दरम्यानचा जो पॅथोजेनिक पिरियड आहे त्यामध्ये 1853 ला डेफिनेटिव्ह प्रूफ जो अँटॉन डी बेरीनं प्रूव्ह केलं की लेट ब्लाइट हा पोटॅटो हा डायरेक्टली काउज होतोय. जी फंगस आहे ती फायटोफोरा इन्फेस्टन्स मुळे हा डिसीज काउज होतोय. आणि ही रिकग्नाइज द फादर ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. द इरा सस्पेक्टिंग द एन्व्हायरमेंट ऑर डिवाइन इंटरव्हेन्शन इज ऑफिशियली ओव्हर. The era is identifying specific pathogen has begun. आणि तेव्हापासून आपल्याला पॅथॉलॉजी मध्ये अनेक इव्हॅल्युएशन पाहायला भेटलेले आहेत, ते आपल्याला पुढच्या याच्यामध्ये पाहायचे आहे. तर या ठिकाणी जर पाहिलं तर रॉबर्ट कोच नावाचा सायंटिस्ट जो आहे त्यानं 1876 ते 1881 च्या दरम्यान त्याचं कार्यकाल होतं. त्याने इस्टॅब्लिश केलं होतं कोच पासून द गोल्ड स्टँडर्ड फॉर द प्रूव्हिंग द पॅथोजेनेसिस ओरिजिनली इन अँथ्रॅक्नोज. जो डिसीज आहे तो बॅक्टेरियामध्ये काउज होतो तो त्याने पहिल्यांदा दिला होता. रिप्लेस द जेलॅटिन विथ अगार. कारण जेलॅटिन काय होत होतं,
जर टेम्परेचर वाढलं तर जेलॅटिन हा वितळत होता आणि त्यामुळे आगार आगार त्यानं हा सॉलिडिफाईंग एजंट शोधून काढला, जेणेकरून कल्चर मीडिया जो आहे तो कितीही टेम्परेचरला गेला तरी पण तो वितळणार नाही. त्यामुळे जी फंगस ग्रोथ आहे ती त्याला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पॅथोजेनिसिस was no longer just observation, it was the reproducible laboratory framework requiring to precise the interaction of host pathogen and environment. Pathogenesis ही फक्त एक ऑब्झर्वेशन प्रोसेस नाही, इट्स अ प्रोसेस that is the susceptible host is required, then favorable environment and virulent pathogen. जर आपल्याकडे ससेप्टेबल होस्ट नसेल तर डिसीज कॉज होत नाही, फेवरेबल एन्व्हायरमेंट नसेल तरी पण डिसीज कॉज होत नाही, आणि व्हायरल तर पॅथोजन नसेल तशी पण डिसीज कॉज होत नाही. तर आपल्याला तीनही गोष्टी जेव्हा एकत्र असतील तेव्हा आपल्या प्लांट्स होते आपल्याला डिसीज पाहायला मिळतो. तर त्यानंतर जो मॉडर्न इरा आहे, त्या मॉडर्न इरा मध्ये आपल्याला पॅथोजेनिक पिरियड आहे. मॉडर्न इरा त्यामध्ये फंगायवरती काम केलं होतं ते 1853 इस्टॅब्लिश अँटॉन डी. त्यानंतर बॅक्टेरियावरती 1873 ला टीजे बुरिल नावाचा एक सायंटिस्ट होता, ज्यानं बॅक्टेरियल नेचर ऑफ फायर ब्लाइट ऍपल विच काउज बाय इल्विनिया अमायलोरा या बॅक्टेरियामुळे तो डिसीज काउज होतो हे सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा टीजे बुरिलनं सांगितलं होतं. त्यानंतर फायटोबॅक्टेरियोलॉजी 1890 ला E.F. स्मिथ नावाचा सायंटिस्ट होता, ज्याला फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी म्हणतात, आणि आयसोलेट द बॅक्टेरिया काउज इन द कुकुरबिट्स, wilt and fungal diseases. So now he is an important because he is give the fourth postulate, that is the re-isolation of this pathogen. So now key the takeaway within the 40 years of the Dewberry proof, the scientific community successfully isolate the categorize entirely different kingdom of life as a plant pathogen. त्यामध्ये बॅक्टेरिया असेल, प्रोटोजोआ असेल, निमॅटोड्स असतील किंवा फंगस असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पॅथोजन, प्लांट पॅथोजन त्यांनी त्या काळामध्ये शोधून काढलेले दिसतात. त्यानंतरचा जो पिरियड आहे ज्यामध्ये सॅप ट्रान्सफॉर्मेशन मदतीनं अडॉप्टमेअर नावाचा सायंटिस्ट होता, त्यानं 1886 ला प्रूव्ह केलं की टोबॅको मोझॅइक व्हायरस हा इन्फेक्शियस नेचर आहे, आणि त्यानं कशाच्या मदतीने केलं तर सॅप ट्रान्समिशन फ्रॉम डिसीज टू हेल्दी प्लांट. त्यानंतरचा सायंटिस्ट आला ज्यानं बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर आहे त्याच्या फिल्टर मधून तो जे सॅप त्या अडॉप्टमेअरनं काढलं होतं ते फिल्टरेबल एजंट हायवानस्की नावाचा सायंटिस्ट होता. त्यानं डेमॉन्स्ट्रेटेड द टोबॅको मोझॅइक व्हायरस passes through the bacterial proof filter, proving the existence of entity smaller than the bacteria. तर अडॉप्टमेअरला सांगता नाही आलं की नेमका हा बॅक्टेरिया आहे की फंगस आहे की व्हायरस आहे, पण त्याच्यानंतरचा हायवानस्की आला त्यालाही नाही सांगता आलं की हा नेमका बॅक्टेरिया फंगस व्हायरस आहे, पण हा त्यानं एक गोष्ट नक्की सांगितली की बॅक्टेरिया ही पेक्षा कोणता तरी छोटासा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो आहे, हे त्यांना बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरच्या मदतीने पाहायला मिळते. त्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी ज्याचा W.M. स्टॅनले नावाचा जो सायंटिस्ट होता 1935 ला त्याला नोबेल प्राइज भेटलं, आणि प्रूव्ह द क्रिस्टलाइन नेचर ऑफ द व्हायरसेस while the F.C. Bowder and P.S.C. in 1936 provide their nucleoproteinous nature of the virus. अशा पद्धतीने ही व्हायरल जी स्टडी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर जेनेटिक रेजिस्टन्स जो 1905 ला डिफर पिनर्स दॅट द स्टडी ऑफ जेनेटिक रेजिस्टन्स टू द प्लांट डिसीजेस का महत्वाचा आहे हे त्याने 1905 ला आपल्याला दिलेलं पाहिजे. त्यानंतर फंगल फंक्शन असतं 1827 ते 1927 दरम्यान शतकीय कालावधीमध्ये क्रॅगी रिव्हेल द फंक्शन ऑफ पिग्नियम इज अ रस्ट फंगी अँड अनलॉकिंग द सेल्युलर कॉम्प्लेक्सिटी. तर पिग्नियमचं जे फंक्शनिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी त्या सायंटिस्टने सांगितलं होतं. त्यानंतर जीन फॉर जीन थेअरी 1955 ला G.S. Flohr established a break to the hypothesis in detecting the host pathogen evolutionary relationship त्यानं आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. त्यानंतर मायकोप्लाझ्मा Ashiyama discovery the mycoplasma like organism are responsible for the yellow type of diseases. त्यानंतर जर पाहिलं तर केमिकल इंटरव्हेन्शन झाले. आता ह्या जे दृष्टिकोन आहे तो मॅनेजमेंट प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून झाला. आतापर्यंतच्या सायंटिस्टनं जे आहे ते डिसीजेस शोधले, त्याच्यावरती वर्क केलं, त्यांनी सांगितलं बॅक्टेरिया डिसीज काउज करते, फंगस डिसीज काउज करते, व्हायरस डिसीज काउज करतात, निमॅटोड्स आहेत जे डिसीज काउज करतात. पण आताच्या कालावधीमध्ये केमिकल इंटरव्हेन्शन झाले की हा डिसीज कसा कंट्रोल करायचा. तर P.A. मेलाडे नावाचा जो सायंटिस्ट होता ही युटिलाइज द बोर्डेक्स मिक्सचर in which the Bordeaux mixture have the copper sulfate and lime.
टू सक्सेसफुली कंट्रोल द डाउनी मिल्ड्यू ऑफ द ग्रेप्स. आणि त्याचं पर्सेंटेज किती घ्यायचे? 1:50 जर घेतलं तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर थर्मल ट्रीटमेंट जर पाहिलं, जेन्सन डेव्हलप हॉट वॉटर ट्रीटमेंट मेथड स्पेशली फॉर कंट्रोलिंग द लूज मड डिसीजेस. त्यानंतर सोलार थेरपी जी नावाची गोष्ट आहे, जी आपल्या घरामध्ये पण वापरतात. ते आपण गहू उन्हाळ्यामध्ये पूर्वी वाळायला टाकतात, तेव्हा त्याला किडे लागतात तेव्हा आधीच टाकतात. लुथरा सोलार हीट ट्रीटमेंट त्यांना दिले होते, टार्गेट लूज मड ऑफ वीट and utilize the natural environment heat as a sterilizers. So now in India there is the big work is done in Imperial Agriculture Research Institute, that is the IRI, was presented in 1905 ला पुसा बिहार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मी गर्वाने सांगू शकतो की माझी MSc पण याच ठिकाणी झालेली आहे. ही सर्व द इम्पेरियल मायकोलॉजिस्ट विथ IRI 1905 ते 21 ट्रेनिंग जनरेटर ऑफ वर्कर्स इन मायकोलॉजिकल रिसर्च and authored the फाउंडेशनल टेक्स्ट. त्यांना एक लिहिलेलं होतं पुस्तक ज्यामध्ये फंगाय डिसीज इन प्लांट 1918 ला त्यांना पुस्तक लिहिलं. आणि लेटर अपॉइंटेड ॲज अ फर्स्ट डायरेक्टर ऑफ द कॉमनवेल्थ मायकोलॉजिकल इन्स्टिट्यूट इन ब्रिटन. सो या E.J. बटलर सर या भारतामध्ये खूप मोठं योगदान आहे, ज्या योगदानाच्या बेसिसवरती त्यांना भारतामध्ये डिसीज आयडेंटिफाय केले, वेगवेगळ्या प्रकारचे डिसीज त्यांना आयडेंटिफाय केले. आणि ते पुसा इन्स्टिट्यूट आहे ते एकदम भारी आहे, तिथे हिस्ट्री लावलेली आहे. फक्त तिथं भूकंप आला 1935 ला, आणि 35 ला भूकंप आल्यानंतर तिथली जी बिल्डिंग होती ती बिल्डिंग पूर्णपणे जमिनीखाली गेली, आणि त्यामुळे तिथल्या ह्यूज लॉसेस ऑफ मटेरियल असेल, काही गोष्टी असतात त्या खूप साऱ्या चालल्या गेल्या. त्यानंतर आहे रस्ट. मग भारतातले सायंटिस्ट होते ज्यांनी रस्ट मध फंगलचे एक्सपर्ट आहेत भारतामध्ये, ज्यामध्ये केसी मेहता असतील, फिजिओलॉजी आणि एपिडेमॉलॉजी ऑफ सिरियल रस्ट 1940 ला, त्यावरती त्यांनी मोनोग्राफ दिला. B.V. मुंडकर साहेब असतील, त्यांनी स्मट फंगाय असेल, कॉटन विल्ट असेल, ऑथर ऑफ फंगाय अँड प्लांट डिसीजेस हा जे पुस्तक आहे ते त्यांनी लिहिलं होतं. त्याचबरोबर इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी ची स्थापना ही त्यांनी त्या काळामध्ये केली होती. G.S. कुलकर्णी नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी डाउनिंग मिल्ड्यू ऑफ द सॉर्गम अँड पर्ल मिलेट वरती काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर M.J. तिरुमालाचार नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी डिस्कवर्ड अँटीबायोटिक एरिओफंगिन ऑथर 500 पेक्षा पेपर त्यांनी लिहिलेले आहेत, आणि एरिओफंगिन जो आहे ते आपल्याला शोधून काढलेली दिसते. त्यानंतर फायटोबॅक्टेरियोलॉजिस्ट किंवा निमॅटोलॉजिस्ट, त्याच्यामध्ये व्ही.पी. भिडे नावाचे सायंटिस्ट होते, त्यांनी बॅक्टेरियावरती काम केलं. त्यानंतर P.N. पटेल त्यांनीही बॅक्टेरियावरती काम केलं होतं, आणि जी रंगास्वामी नावाचे सायंटिस्ट होते, निमॅटोड आणि बॅक्टेरियल डिसीजेस त्यांनी काम केले, आणि त्यांनी मायकोलॉजीचे 5 बुक्स पण आपल्याला लिहिलेले दिसतात. त्यानंतर ब्रॉड पॅथॉलॉजिस्ट अँड इन्स्टिट्यूशनल बिल्डर, ज्यामध्ये जे दस्तूर असतील, अँथ्रॅकनोज ऑफ कॉटन, त्यानंतर सिट्रस पिंक डिसीज पब्लिश 4 बुक त्यांनी केले. B.N. उप्पल शोध फिजिओलॉजिक स्पेशलायझेशन स्क्लेरोस्पोरा ग्रामिनिकोला, त्यामध्ये डाउनी मिल्ड्यू ऑफ द ग्रेप अँड मेज होतो, तर ते त्यांनी त्यावरती फिजिओलॉजिकल स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यानंतर B.B. मुंडकर आपण सांगितलं फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी 1947 ला, आणि जनरल 1948 ला. तर असे महत्वाचं काम या सायंटिस्टनं आपल्याला केलेलं दिसते. सो नाव हिअर द अनब्रोकन चेन ऑफ द इन्क्वायरी, ही जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंटिन्युअसली आहे, ही कधीच न थांबणारी, कधीच न तुटणारी चेन आहे. तर प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी इन्व्हेंशन होत राहणार आहे. फ्रॉम द attributing of failure to whim of the environment in 300 BC to mapping the precise gene for gene interaction of resistance in 1955, the plant pathology was forged by the human necessity, transforming the tragedy of famine into a rigorous molecular science that secured the global food supply today. तर त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती ज्यामध्ये क्रॉप लॉसेस होते, लोकांचं स्टार्वेशनमुळे खूप लोकांचा मृत्यू झाला. पण आजच्या परिस्थितीमध्ये प्लांट पॅथॉलॉजीमुळे ग्लोबल फूड चेन सप्लाय जे आहे ते आपल्याला सुरक्षित पाहायला मिळते. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बरेचसे सायंटिस्ट आहेत ज्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात, आणि त्या सायंटिस्ट वरतीच आपण मोजके सायंटिस्ट आहेत ज्यावरती क्वेश्चन विचारले जातात, ते सायंटिस्ट आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या लेक्चर मध्ये, ज्यामध्ये आपण प्लांट पॅथॉलॉजीच्या जनरल टर्म्स असतील त्या पाहूया. तर आपलं जे चॅनल आहे एनलायटनमेंट ॲग्री अकॅडमी, त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ भेटतील. आणि ही
जे चॅनल आहे ते तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही चांगल्या गोष्टी शिकायला यामधनं मिळतील. तर धन्यवाद. थांबूया, भेटू पुढच्या लेक्चर.